अगं मम्मी, काय लाजबीज वाटते का नाही तुला? का? काय झालं? तुझी एवढी लेकी सारखी सून अजून घरी नाही आली, तू इथं खात बसली बाय. तिच्यासाठी उपाशी मारायला आडलंय माझं खिटर. अगं मम्मी, मला तर एवढी भूक लागली होती की काय सांगू. काय सुचायचंच बंद झालं होतं. आपली म्हातारी कशी काय एवढ्या वेळ बसते कुणाच ठाऊक. तिची लाडकी नाचून आहे बाई, तिला कसं जाईल जेवण? नाही तर का, मला वाटलंच होतं तू इथं खात बसली असेल म्हणून. ती येईल नाही तर राहील, म्हणून काय आपण उपाशी मारायचं? पण मम्मी, काय झालं असेल ग? काय माहित बाई काय झालं असेल, पण मला तर वाटतंय नाही आली ना तर बरंच होईल बघ. पण एका बाजूनी नाही नाही ते डोक्यात विचार बी येतात. काहीतरी विपरीत घडू नये म्हणजे झालं बघ. एकदम मनातलं बोललीस बघ. अगं काही बातम्यांमध्ये पण नाही ना ग आलं, काही ते रेल्वे बिल्वे घसरली वगैरे असं काय? नाही बाई, म्हणजे काय माहित नाही, बघायला लागल. आता ही बाई येस तर ताटकळत बसायला लागणार. मला तर वाटतंय ती येईल उद्या सकाळपर्यंत. मी आपल्या जीवन झोपणार आहे बाई. झोपतीस कशाचं? हे आले म्हणजे बाजार करताल आपला. कशाला करतील बाजार? आता जागलो की एवढा वेळ. नको जागायला, आपल्या महाराणी आल्या नाहीत अजून. ते आल्याशिवाय कसं झोपायचं सांग बरं? आपण जीवन तर घेऊ, मग ते बघू नंतर. मम्मी, माझ्यासाठी भात ठेव बर का. घे की मग आत्ताच. नाही नाही नको, ठेव तुझ्याकडेच. मी एवढं संपल्यावर खाते. अबे, फोन लावून बघ ना परत एकदा. चालू झाला असेल फोन. 5 मिनिटापूर्वीच तर लावला होता की. अरे लावून बघ ना परत एकदा. लावतो. अरे आजा, पण तू तुझा फोन कुठे ठेवलायस? अरे बॅटरी संपली म्हणून मी चार्जिंग लावलाय. अरे आजा, जर त्या दोघांनी दुसऱ्या कोणाच्या मोबाईलवरनं फोन केला असला तर? अरे पण मी बघितलंच नाही. सकाळपासून तुझ्या बी ध्यानात आलं नसेल. एक तर दिवसभर आपण तिकडे शूटिंग रेंजवरती होतो, आणि तिकडे रेंज पण नसती कवा कवा. अरे पण आला असतं तर कळलं असतं ना. अरे एक तर या फोनाफोनीच्या नादात मिस कॉल बघण्यात आला नसेल तुझ्या. थांब, मीच बघतो. नाना, मामा, सौरभ, जयश्री. आजा, हे 2 अननोन मिस कॉल कोणाचे आहेत? बघू. हे काय माहित, हे कधी आलते? हा, मी मोबाईल चार्जिंग लावलेला ना तेव्हा आलते बहुतेक. पण ह्याला येऊन लय वेळ झालाय अभ्या. लाव फोन लाव. हा, फोनच उचलला ना कोण. परत लाव बरं. हेलो, कौन है जी? आपके फोन से मुझे कल फोन आया था, मतलब आपके नंबर से। किसी ने कॉल किया था क्या? अरे हाँ यार, जबलपुर स्टेशन पे एक लड़की मिली थी, उनका झगड़ा हुआ था, फोन उन्होंने किया था। झगड़ा? कैसा झगड़ा हुआ था क्या? अरे यार वो पता नहीं, एक काम करो सुबह फोन करो। चलो। हेलो हेलो, सुनो. काय झालं? अरे जबलपूर मधनं फोन होता. ते म्हणला काहीतरी झगडा का काहीतरी झालाय म्हणत होता. अभ्या, तिच्या जेवायला काय बरं वाईट तर झालं नसेल ना रे? अरे कधीपर्यंत वाट बघायची तुमची? या ऐकायला बसलो का इकडं? मला काय माहित नाही, लवकरात लवकर बघा काय झाले.
तिथं स्टेशनवर जा आणि मला फोन कर. ठेवतो. हा. मामा, डोंट वरी, वी डू समथिंग. भैया वी विल. दॅट इज दॅट टॅलेंट. इथे सिच्युएशन काय आणि तू इंग्लिश मध्ये चुका काय काढतोय? आता हो काय करायचं? अहो अजून बी आली नाहीत की ही दोघं. भैया मला काय वाटतंय की आता आपल्यालाच काहीतरी हालचाल केली पाहिजे बघ. म्हणजे नेमकं करायचं तरी काय? हा बापू, अहो वेट ना. मी केलाय मुंबईला फोन. तिकडनं फोन आल्यावर कळलं आपल्याला काय करायचंय ते. आपण ते सांगणार तरी काय आपल्याला? आणि आपण किती वेळ वाट बघायची? आपणच मुंबईला जाऊन यायचं का? म्हणजे काय गाडी काढली ना तरी 4 तासात पोहोचतोय. अहो नाना, कशाला घाई करता एवढी? नाही, मला बी वाटतंय आपण तसंच करायला पाहिजे. आपल्याला तिकडे स्टेशनवर गेल्यावरच कळेल ना काय झालं आणि काय नाही ते. तिथं तरी शोधणार कस? त्याचे फोटो बरोबर घेऊन जायचं का म्हणजे दाखवायला? तसंच करायला पाहिजे. अजून काय तवा? अहो असं कसं शोधणार? भुईंजला जाऊन पोलीस स्टेशन मध्ये रितसर कंप्लेंट करावी लागेल आधी. मग तिकडनं ते फोनाफोनी करतील. मग रेल्वे स्टेशनवरतून सीसीटीव्ही फुटेज मागून घेता येईल. मग त्याच्यात ते बघतील तेव्हा आपल्याला काहीतरी कळत. होय, मला बी तसंच वाटतंय. हा हा. पण मला असं वाटतंय की आपण तिकडे गेलो ते इकडे आले तर चुकामुक होईल. अहो, मग करायचं तरी काय नाना? उद्या सकाळ पाहू तर थांबायचं का आपण? नाना, मी काय म्हणतोय, आम्ही पोरं पोरं जातो की मुंबईला. तुम्ही थांबा इथं का भैया? गुड गुड गुड. चांगली आयडिया गोट्या. मस्त. मग काय करायचं? जायचं म्हणतोस? भैया मी काय म्हणतोय, म्हणजे बघा तिकडं काय मॅटर झाला असला, तिकडचं इकडं कोण आलं तर तुम्ही इथं गावात पाहिजे ना. मच कन्फ्युजन टॅलेंट. तिकडे जावंसं बी वाटतंय आणि तू म्हणतोय तसं इकडे थांबावंसं बी वाटतंय. म्हणजे बघा भैया तुम्हीच ठरवा आता काय करायचं ते. अरे काय विचार करायचा टॅलेंट? तर डोकं बंद पडायची वेळ आली सगळी.